नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींना जो जून महिन्याचा हप्ता याचे ₹1500 त्यांच्या अकाउंटवरती ते जमा झालेले आहेत. तुमच्या अकाउंटवरती जून महिन्याचे ₹1500 जमा झाले का? ते कमेंटमध्ये हो किंवा नाही म्हणून नक्की पाठवायचं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जुलैचा जो हप्ता आहे, तो हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे? कारण की बघा, इथे जे हप्ते ना हे दोन्ही लेट झालेले आहेत. परंतु आता आपण एक्झॅक्ट जी तारीख आहे, जुलै महिन्याच्या हप्त्याची ती आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना इथे या ठिकाणी हा जो हप्ता आहे हा भेटणार नाही ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. कारण की बघा जवळ-जवळ 82 लाख लाडक्या बहिणींना अजून सुद्धा जो जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता इथे भेटलेला नाहीये. तुम्ही यामध्ये आहे का ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आता आपण जुलै महिन्याच्या हप्त्याची इथे एक्झॅक्ट तारीख इथे बघणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना जो जुलै महिन्याचा हप्ता आहे हा भेटणार नाही ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. बघा जुलै महिन्याचा हप्ता अजून जो आहे ना हा जमा झालेला नाहीये. परंतु यापूर्वी जून आणि जुलै हे 2 महिन्यांचे पैसे एकत्रित भेटणार अशी चर्चा सुरू होती. परंतु तसं झालेलं नाही. आपल्याला फक्त जून महिन्याचे ₹1500 या ठिकाणी ते भेटलेले आहे. सध्या जून महिन्याचे ₹1500 हे जमा होत आहेत आणि अजून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जमा झाले नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही. कारण की त्यांना सुद्धा हे जे पैसे आहे ना, हे जमा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट आधी हे जुलै महिन्याचे पैसे जे आहे ना, हे जमा होणार आहे. कारण की आपल्याला माहीतच आहे की हप्ते 1 महिना लेट इथे होत आहे. त्यामुळे आपल्याला 15 ऑगस्ट आधी इथे जे जुलै महिन्याचे पैसे आहे ना, हे आपल्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी लाडक्या बहिणींनी इथे घ्यायचं नाही आहे. त्यानंतर बघा इथे 92 लाख ज्या लाडक्या बहिणी आहे ना, यांचं नाव यादीतून जे आहे ना, हे वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे सध्या जवळपास 1.5 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ इथे मिळत आहे. ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या नाहीत, त्यांची नावं या यादीतून काढण्यात आलेली आहेत. तसेच ई-के-वाय-सीतल्या त्रुटीमुळे 60 लाख लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे ना, इथे वगळण्यात आले. त्यांना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा हप्ता इथे भेटलेला नाहीये. हे सुद्धा इथे लक्षात घेणे इथे गरजेचं आहे आणि सध्या जी आहे ना, ही पडताळणी सुरू आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन इथे सुरू आहे आणि जर या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जर काही अडचण आली, समजा जर तुमचं उत्पन्न त्यांना जर जास्त आढळलं, तर तुम्ही सुद्धा इथे अपात्र होऊ शकता. हे सुद्धा इथे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला का ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा.